एकदा जर का तुम्ही हे हक्क सोड पत्र करून दिलं, तर ते रिस्टोरेशन करणं किंवा ते कॅन्सल करणं, रद्द करणं तसं सहज शक्य नाही. जी काही मिळकत तुमच्या हिश्श्याला येणार आहे किंवा जो हिस्सा तुमचा त्या मिळकतीमध्ये येणार आहे, या मिळकतीचा हक्क तुम्हाला जर नको असेल, तर तुम्ही स्वेच्छेने मोबदल्यासह किंवा विना मोबदला हे तुमच्या इतर हिस्सेदारांना म्हणजे तुमचे भाऊ असतील, तुमचे चुलते असतील, तुमच्या बहिणी असतील, या कुणाचाही लाभामध्ये तुम्ही सोडू शकता. म्हणून तुमच्याकडनं करून घेतलंय असं जर तुमचं म्हणणं असेल, तर तुम्हाला मात्र अशा केसमध्ये भक्कम स्वरूपाचा पुरावा हा सादर करावा लागेल. तोंडी पुरावा देऊन ते कॅन्सल करून घेता येणार नाही. ते एकतर्फी कोर्टाला किंवा कुणालाही रद्दबातल करता येणार नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर, जस्टिस अँड पीस लॉ फर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आमच्याकडे अनेक लोकांनी हक्कसोड पत्र याबाबत अनेक लोकांनी शंका, कुशंका किंवा त्यांचे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे हक्कसोड हा विषय एकदा तुम्ही घ्यावा म्हणून विनंती केली होती आणि म्हणून त्यांच्या आग्रहासाठी हक्कसोड पत्र जे काय असतं, हे हक्कसोड पत्र आम्ही पुन्हा या ठिकाणी घेतो. तर एकत्र कुटुंबातली जी काही मिळकत असेल, तर ह्या एकत्र कुटुंबातल्या किंवा वडिलोपार्जित जे काही हिंदू सक्सेशन ॲक्ट प्रमाणे जे सक्सेसर असतील, सहहिस्सेदार असतील, हे जेव्हा एखादी आपली मिळकत जी आहे किंवा आपला जो हिस्सा आहे, हा हिस्सा सोडून देतात आणि तो सोडून दिल्यानंतर त्यांचा हिस्सा जो आहे हा त्यांच्या सहहिस्सेदारांचा लाभामध्ये जातो, तर त्या प्रोसेसला किंवा त्या प्रक्रियेला हक्कसोड पत्र असं म्हटलं जातं. आणि हे हक्कसोड पत्र जे आहे हे नोंदणीकृत करायला लागतं, रजिस्टर करायला लागतं आणि एकदा जर का तुम्ही हे हक्कसोड पत्र करून दिलं, तर ते रिस्टोरेशन करणं किंवा ते कॅन्सल करणं, रद्द करणं तसं सहज शक्य नाही. आणि हक्कसोड पत्र हे तेव्हाच रजिस्टर होऊ शकतं किंवा तेव्हाच कॅन्सल होऊ शकतं, जेव्हा तुमच्याकडे फसवणुकीचा किंवा फसवून केल्याचा भक्कम स्वरूपाचा असा पुरावा तुमच्यासमोर असेल. तर हे एकत्रित कुटुंबातील हिंदू सक्सेशन ॲक्ट प्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये फॅमिली अरेंजमेंटच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या अंतर्गतमध्ये जी काही मिळकत तुमच्या हिश्श्याला येणार आहे किंवा जो हिस्सा तुमचा त्या मिळकतीमध्ये येणार आहे, या मिळकतीचा हक्क तुम्हाला जर नको असेल, तर तुम्ही स्वेच्छेने मोबदल्यासह किंवा विना मोबदला हे तुमच्या इतर हिस्सेदारांना म्हणजे तुमचे भाऊ असतील, तुमचे चुलते असतील, तुमच्या बहिणी असतील, या कुणाचाही लाभामध्ये तुम्ही सोडू शकता. आणि हा एकदा सोडलेला जो काही हिस्सा आहे, हा पुन्हा तुम्हाला मागता येणार नाही, परत मिळणार नाही आणि हे जे काही दस्त आहे हे पुन्हा रजिस्टर होणार नाही. तर अशा स्वरूपाचा हा हक्कसोड आहे आणि हक्कसोड बाबतीमध्ये काही माइलस्टोन जजमेंट किंवा काही महत्त्वाचे निकाल सुप्रीम कोर्टाने या हक्कसोडच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत आणि ती हक्कसोडच्या संदर्भातला जे काही निकाल आहे, ते आपल्याला आपण जेव्हा हक्कसोड रजिस्टर करतो किंवा आपण केलं असेल, तर त्यावेळेस हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असू शकतात. ते कप्पूस्वामी चेट्टर व्हर्सेस SPM अरुगम चेट्टर हा 1966 मधली ही सुप्रीम कोर्टाची एक केस आहे आणि ह्या केसमध्ये एक महत्त्वाचं असं रुलिंग पास झालं आहे आणि ते असं आहे की तुमचा जो काही हिस्सा आहे, हा एकत्रित मिळकतीतला जो हिस्सा आहे, हा हक्कसोड पत्राद्वारे तुम्ही सोडून देऊ शकता. परंतु हा हिस्सा जो आहे, हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला, तिराईत इस्माला देऊ शकत नाही हक्कसोडचा. ज्याचं ह्या मिळकतीमध्ये ऑलरेडी हिस्सा आहे किंवा त्याच्यात नाव ह्या मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून आहे, केवळ तुम्ही त्याच्या लाभामध्येच तुमचा हक्कसोड पत्र हे करून देऊ शकता. असा महत्त्वपूर्ण निकाल हा या केसमध्ये दिला आहे. म्हणजे जे काही सहमालक आहेत, की सहहिस्सेदार आहेत, केवळ त्यांच्यासाठीच आहे. ही अरेंजमेंट जी आहे ही तुमची प्रायव्हेट
अरेंजमेंट आहे, फॅमिली अरेंजमेंट आहे, तर तुम्हाला त्या विक्रीसाठी किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने ते टायटल ट्रान्सफर करण्यासाठी हे हक्क सोड पत्राची जी प्रोव्हिजन आहे किंवा तरतूद हे तुम्हाला वापरता येणार नाही. आणि असाच एक बॉम्बे हायकोर्टाने 2024 मध्ये पण एक निकाल दिला होता, की मुद्रांक शुल्क विभागाचा जो काही 154B13 या सेक्शनला चे व्यवस्थापन जे आहे ते केवळ फॅमिली अरेंजमेंटसाठी हे रिलीज डीड जे आहे ते स्वीकारलं जातं. तुम्ही दुसऱ्याच्या लाभामध्ये जर करणार असाल तर ते तुम्हाला करता येणार नाही. आणि हेअरशिप जे आहे किंवा प्रोबेट जे आहे हे सोसायट्यांमध्ये जेव्हा तुमचं मिळकत असेल, तुमची अँसेस्टर प्रॉपर्टी असेल, वडिलोपार्जित मिळकत असेल आणि अशा मिळकतीमध्ये जर तुम्हाला तुमचा हिस्सा सोडून द्यायचा असेल तुमच्या सहहिस्सेदारांच्या लाभामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला प्रोबेट करायची गरज नाही किंवा तुम्हाला हेअरशिप देण्याची गरज नाही. तुम्ही ह्या हक्कसोडच्या माध्यमातून तुम्ही त्यांना देऊ शकता आणि सोसायट्या किंवा अशा आस्थापनं हे त्याचा आग्रह धरू शकत नाही. त्याच्यात मीनाक्षी ॲच्ची वर्सेस डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार हा 1994 मधली एक केस आहे आणि या केसमध्ये रिलीज डीड जे आहे ते इंटरनल ॲडजस्टमेंटसाठीच आहे. केवळ स्टॅम्प ड्युटी ॲक्ट जो आहे ते याला हस्तांतरण मानत नाही. आणि ते हस्तांतरण न मानल्यामुळे इंटरनल अरेंजमेंट मांडल्यामुळे तुम्हाला याची स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज नाही. केवळ तुम्ही 1% जी काही रक्कम आहे रजिस्ट्रारची की ती नाममात्र जी आहे त्याची रजिस्ट्रेशन फी तेवढी भरून तुम्ही तुमचा हक्क सोडपत्र हे करून देऊ शकतात. एस पंडित सन ऑफ लेट पंडित महादेव जे काय आहे ते त्यात वर्सेस चेतन पंडित सन ऑफ श्रीपाद हे 2015चं आहे केस आहे. आणि या केसमध्ये असं म्हटलं की एकदा जर का तुम्ही हक्क सोड एखाद्याच्या लाभामध्ये करून दिलं असेल किंवा तुमचे ते हक्क सोडपत्र रजिस्टर केलं असेल, नोंदणीकृत करून दिलं असेल, तर ते तुम्ही पुन्हा कॅन्सल करू शकत नाही. आणि ते कॅन्सल करायचं असेल जर तुम्ही तुमचं जर काही ॲलिगेशन त्यांनी फसवून तुमच्याकडनं करून घेतलंय असं जर तुमचं म्हणणं असेल, तर तुम्हाला मात्र अशा केसमध्ये भक्कम स्वरूपाचा पुरावा हा सादर करावा लागेल. त्याशिवाय ते एकतर्फी कोर्टाला किंवा कोणालाही रजिस्टर करता रद्दबातल करता येणार नाही. आणि हा खूप महत्त्वाचा आहे की एकदा तुम्ही एखाद्याच्या लाभामध्ये करून दिलेलं जे काही हक्कसोडपत्र असेल ते तुम्हाला सहज कॅन्सल करता येणार नाही, रद्द करता येणार नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडनं फसवून करून घेतलंय अशा स्वरूपातलं तोंडी पुरावा देऊन ते कॅन्सल करून घेता येणार नाही. तर अशा स्वरूपाचा हक्कसोडच्या बाबतीमध्ये काही सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहेत हे जजमेंटचा आपल्याला आधार घेऊन जे काही आपण हक्कसोड करणार आहोत किंवा केलेलं आहे त्या याच्यामध्ये या सगळ्या पुराव्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.